येत्या 5 जूनला महाड जवळच असणाऱ्या सावित्रीच्या पुलाचं लोकार्पण होणार आहे। पुलाचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलंय। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे। 5 जूनला हा लोकार्पणाचा कार्यक्रम होतोय। वर्षभराच्या आतच सावित्रीवरचा पूल तयार होणार आहे। 2 ऑगस्ट 2016ला हा पूल वाहून गेला होता। त्याच्या आधीच म्हणजेच 5 जून 2017ला या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काय अधिक माहिती आहे? भूषण, ऑगस्ट 2016 मध्ये ब्रिटिशकालीन जो पूल होता महाड जवळचा सावित्री नदीवरचा, तो पूल पावसामुळे कोसळल्यानंतर या दुर्घटनेत आपल्याला माहिती आहे की 22 जणांचा बळी गेला होता। अख्खी एसटी बस या दुर्घटनेत पुलावरून खाली कोसळल्यामुळे वाहून गेली होती आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने हा पूल जलद गतीने बांधण्यासंदर्भातलं आश्वासन विधानसभेमध्ये दिलं होतं। खरं तर सरकारचं टार्गेट होतं की 180 दिवसात म्हणजे 3 महिन्यात हा पूल बांधून पूर्ण करायचा, परंतु आता जवळपास 10 महिने होतील। जर जूनला या पुलाचं उद्घाटन करण्याचं ठरवलेलं आहे तर 10 महिने लागले हा पूल पूर्ण व्हायला। 3 महिन्यात हा पूल पूर्ण होऊ शकला नाही, परंतु तरी सुद्धा एक आशादायक चित्र आहे की सोहळा करण्याचा निर्णय जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि नितीन गडकरी जे केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत त्यांच्या हस्ते आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण सोहळा होणार आहे। त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा असेल आणि मुंबई गोवा महामार्गावरचा महाड जवळचा हा सगळ्यात महत्त्वाचा पूल वाहतुकीस खुला झाल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। भूषण, नक्कीच धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल। 5 जूनला या पुलाचं लोकार्पण होणार आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सावित्री नदीवरच्या नव्या पुलाचं लोकार्पण होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।